नमस्कार. आपण सगळेच म्हणतो की आपण भारतीय आहोत, अगदी सहजपणे. पण कधी विचार केलाय की या भारतीय असण्याचा नक्की अर्थ काय होतो? ही ओळख आपल्याला मिळाली तरी कशी? चला तर आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आपल्या नागरिकत्वाची मूळ कथा म्हणजे आपल्या संविधानातलं अनुच्छेद 5 समजून घेऊया. प्रश्न अगदी सोपा वाटतो नाही का? भारताचा नागरिक कोण? पण या साध्या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागलं ना की आपण थेट पोचतो आपल्या देशाच्या जन्माच्या वेळी, इतिहासातल्या एका अत्यंत महत्वाच्या क्षणी. आणि या उत्तराचा पहिला धागा आपल्याला सापडतो तो आपल्या भारतीय संविधानात, आणि त्यातही स्पेसिफिकली अनुच्छेद 5 मध्ये. म्हणायला हरकत नाही की हा आपल्या नागरिकत्वाच्या कथेचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा अध्याय आहे. मग चला उघडूया संविधानाचं हे पान आणि बघूया तरी की हा अनुच्छेद नक्की सांगतो तरी काय. कारण लक्षात घ्या, हाच आपल्या नागरिकत्वाच्या संपूर्ण कथेचा पाया आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर अनुच्छेद 5 म्हणजे एक प्रकारचा टाइम स्टॅम्प होता. म्हणजे ज्या क्षणी आपलं संविधान लागू झालं, बरोबर त्याच क्षणी भारतीय कोण आहे हे या अनुच्छेदाने ठरून टाकलं. असं समजा की त्या एका दिवसाचा एक ऐतिहासिक फोटोच काढून ठेवलाय. आणि तो क्षण, तो ऐतिहासिक दिवस होता 26 जानेवारी 1950. ही तारीख खूप महत्वाची आहे, ती लक्षातच ठेवा. कारण अनुच्छेद 5 मधले जे काही नियम आहेत ना, ते फक्त आणि फक्त ह्याच एका दिवसासाठी होते. त्या एका दिवशी देशात कोण कोण आहे त्यांना एक स्पष्ट ओळख देण्याचं काम या अनुच्छेदानं केलं. अच्छा, मग प्रश्न असा आहे की नागरिक ठरणार तरी कोण? तर त्यासाठी काही एकदम सरळ सोप्या अटी होत्या. पहिली अट, ती व्यक्ती भारताची कायमची रहिवासी म्हणजे डोमिसाईल असावी. दुसरी, त्या व्यक्तीचा जन्म भारताच्या हद्दीत झालेला असावा. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची, तिचं घर, तिचं काम, तिचं सगळं आयुष्य हे भारताशीच जोडलेलं असावं. पण हे सगळे कायदेशीर शब्द बाजूला ठेवा. ह्या सगळ्याच्या पलीकडे एक भावना होती. या कायद्याचा आत्मा, त्याचा खरा अर्थ हाच होता की जो कोणी मनाने, आपल्या कामाने भारतालाच आपलं घर मानतोय तो भारतीय आहे. ही फक्त कागदपत्रांची गोष्ट नव्हती, तर ही आपलेपणाची व्याख्या होती. पण एक मिनिट थांबा, अशी इतकी स्पष्ट व्याख्या करण्याची गरजच का पडली असेल? याच उत्तर इतकं सोपं नाहीये. त्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं थोडी मागे पलटावी लागतील. थेट 1950च्या त्या वादळी काळात जावं लागेल. जरा विचार करा, 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण त्यासोबतच फाळणीची एक मोठी वेदनादायी जखमही मिळाली. लाखो लोक आपली घरंदारं, आपली ओळख सगळं काही सोडून सीमा ओलांडत होते. पुढची 2 वर्ष तर फक्त आणि फक्त गोंधळाची होती. आणि अशा प्रचंड अनिश्चिततेच्या काळात 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या संविधानाने एक आशेचा किरण दाखवला, एक स्पष्टता दिली ओळखीची. कल्पना करून बघा, ज्या काळात लाखो लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली होती, सगळं काही उद्ध्वस्त झालं होतं, तेव्हा आपलं कोण आणि आपला देश कोणता हे ठरवणं किती किती महत्वाचं असेल. अनुच्छेद 5 ने नेमकं हेच काम केलं. त्या गोंधळाच्या महासागरात तो एक स्थिर दीपस्तंभ बनून उभा राहिला. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. अनुच्छेद 5 हा नागरिकत्वाच्या भव्य इमारतीचा पाया नक्कीच आहे, पण तो संपूर्ण इमारत नाहीये. मग या पायाचा नेमका उद्देश काय होता आणि त्याच्या मर्यादा काय होत्या? चला हेही समजून घेऊया. हा फरक समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. बघा, अनुच्छेद 5चं काम काय होतं? तर फक्त संविधान सुरू होण्याच्या क्षणी नागरिक कोण आहे हे सांगणं. बस, तो एक वन टाइम नियम होता. म्हणजे आज या क्षणी एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व ठरवण्यासाठी तो वापरला जात नाही, अजिबात नाही. मग साहजिकच प्रश्न पडतो की आज नागरिकत्व कसं ठरतं? तर त्यासाठी आपल्या संसदेने नंतरच्या काळात अनेक कायदे बनवले आहेत. अनुच्छेद 5 ने फक्त एक भक्कम पाया रचून दिला, ज्या पायावर आजच्या कायद्यांची ही सगळी इमारत उभी आहे. थोडक्यात काय, तर अनुच्छेद 5 म्हणजे भारतीय नागरिकत्वाचा तो मूळ पाया आहे, तो आधारस्तंभ आहे, ज्याने त्या अवघड काळात सगळं काही एकत्र धरून ठेवलं. आणि खरं सांगायचं तर ह्या पायाशिवाय नागरिकत्वाचे पुढचे कोणतेही नियम समजून घेणं जवळजवळ अशक्य आहे. तोच आपला स्टार्टिंग पॉइंट आहे, आपला पहिला संदर्भ बिंदू. सगळी गोष्ट तिथूनच सुरू होते. पण एक खूप मोठा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. अनुच्छेद 5 ने तर देशात असलेल्या लोकांबद्दल सांगितलं,
पण त्या लाखो लोकांचं काय, जे फाळणीनंतर आपलं सगळं काही म्हणजे घर, जमीन सगळं सोडून पाकिस्तानातून भारतात आले होते? त्यांच्या नागरिकत्वाचं काय झालं? याचं उत्तर दडलंय पुढच्या अनुच्छेदात. आणि त्याचीच गोष्ट आपण पुढच्या वेळी ऐकणार आहोत.